जय श्री राधाकृष्ण. संगीतास किचनमध्ये आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मी आज बनवणार आहे कोळंबीचा रस्सा बनवणार आहे. तर त्यासाठी मी कोळंबी घेतलेली आहे, 2 बटाटे घेतलेले आहेत, मिरची घेतलेली आहे, कोथिंबीर, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे आणि लिंब घेतलेला आहे. कोळंबीच्या रस्स्यासोबत छानपैकी आपली तांदळाची भाकर, टोमॅटोचे काप आणि कांदा आणि लिंब. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे वाटण. तर वाटणसाठी मी घेतलेला आहे टोमॅटो घेतलेला आहे, कांदा आणि खोबरं आणि आलं आणि लसूण हे व्यवस्थित फ्राय करून त्याचं वाटण करून घेतलेलं आहे. तर पातेलीत मी आता 4-5 चम्मच तेल टाकून घेतलेलं आहे आणि आलं लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे. व्यवस्थित आपलं मिक्स करून घेतलेलं आहे ते. आता मी त्याच्यामध्ये वाटण टाकून घेणार आहे. वाटण व्यवस्थित आपलं परतत राहायचं आहे. सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित. चला तर वाटणला तर छानपैकी तेल सुटलेलं आहे. आता त्याच्यामध्ये 1 चम्मच लाल मसाला टाकून घेते मी. 1 चम्मच गरम मसाला टाकून घेते आणि 1 चम्मच हळदी टाकून घेते. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता याच्यामध्ये आपण छानपैकी सोलून घेतलेली, स्वच्छ अशी धुवून घेतलेली कोळंबी टाकून घेऊया. सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आपण. मिक्स करून तर झालेलं आहे आपलं. आता याच्यामध्ये 2 ग्लास मी पाणी टाकून घेणार आहे. बटाट्याचे काप टाकून घेतलेले आहेत मी याच्यामध्ये. मी याच्यामध्ये 2 बटाटे टाकून घेतलेले आहेत आणि आपण 2 चम्मच मीठही टाकून घेतलेलं आहे मी. आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे आणि थोड्या वेळासाठी आपण झाकण देऊन ठेवणार आहोत. थोड्या वेळानंतर पाहू शकता तुम्ही आपल्या रश्श्याला छानपैकी अशी उकळीही आलेली आहे. आता याच्यामध्ये मी टोमॅटो टाकून घेतलेला आहे आणि मिरची टाकून घेतलेली आहे आणि पुन्हा थोड्या वेळासाठी मी झाकण देऊन ठेवलेला आहे. पाहू शकता आपला रस्सा आता रेडी झालेला आहे. आपले बटाटे आणि कोलंबीही छानपैकी अशी शिजलेली आहे, व्यवस्थित सॉफ्ट झालेली आहेत. आता त्याच्यामध्ये ना मी अर्धा लिंब टाकून घेतलेला आहे, त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत मी. पहा छान सुरेख कलरही आलेला आहे आपल्या रश्श्याला. आता याच्यामध्ये भाकरीचं तांदळाचं पीठ मी 2 चम्मच टाकून घेतलेलं आहे. आता हे सगळं व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि कोथिंबीरही टाकून घेतलेली. आपला रस्सा तर रेडी झालेला आहे खाण्यासाठी. माझी रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.